नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती म्हणून हा व्हिडिओ बनवतोय। मित्रांनो, उद्या दिनांक 9 जून रविवार रोजी शिरवळ या ठिकाणी अध्यक्ष केसरी अशा भव्यदिव्य बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे 1,21,000, द्वितीय आहे 91,000, तृतीय क्रमांकाचं आहे 71, चतुर्थ क्रमांकाचं आहे 51,000, पंचम क्रमांकाचं 41, सहाव्या क्रमांकाचं 31 आणि सातव्या क्रमांकाचं 21,000 रुपये असं या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप असून हे ओपनचं मैदान भरणार आहे। मित्रांनो, आयोजकांनी या संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट देण्यासाठी सांगितली होती आणि त्या संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर प्रसिद्ध बैलगाडी मालक आदरणीय श्री विलासदादा देशमुख यांनी मैदानाची पाहणी केली आहे। त्यांची बाईट तुम्ही या व्हिडिओच्या शेवटमध्ये पाहू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानामध्ये फक्त ऑनलाईनच नाव नोंदणी घेतली जाणार असून प्रथम 320 गाड्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडी चालक मालकांनी आजच ऑनलाईन गाड्यांची नोंद करून घ्या असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले असून चला तर मित्रांनो बघूया विलासदादा काय म्हणाले। नमस्कार, मी पैलवान विलास देशमुख, सचिव अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य। आज मी आलो आहे शिरवळ या ठिकाणी आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदयदादा कबुले यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदर आणि देखणं मैदान शिरवळ या ठिकाणी उद्या दिनांक 9/6/2024 संपन्न होत आहे। मी आज फाटीची पाहणी केलेली आहे। फाटी अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीची आहे। पुढं थांबण्यासाठी आपल्याला चांगली जागा आहे। दोन्ही साईडला बॅरिकेड केलेले आहेत, त्यामुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ शकत नाही। फक्त नैसर्गिक आपत्तीनं जर पावसानं आगमन केलं तर आपल्याला मैदान थांबवावं लागेल, पण आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा अडथळा या मैदानात नाही आणि उद्याही पाऊस येईल अशी काही चान्सेस आपल्याला दिसत नाहीत। त्यामुळे माझी सर्व बैल मालकांना विनंती आहे की आपण सकाळी लवकरात लवकर उपस्थित राहून ज्यांना आज शक्य आहे त्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्या, म्हणजे उद्या सकाळी 9 वाजता आपल्याला मैदान सुरू करता येईल आणि लवकर मैदान संपवता येईल। आपल्याकडे 7च फाट्या असल्यामुळं 340च गाड्यांची नोंदणी आपल्याला करायची आहे। उद्या जर मैदानात कोणीही बैल मालक बिगर नोंदणी करता आला तर त्याची गाडी नोंद केली जाणार नाही। या गोष्टीकडेही सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे। त्यामुळं आज संयोजन कमिटीची भेट घेऊन मी संयोजन कमिटीचे आमचे सगळे सहकारी असतील आणि आमचे खंडाळा तालुक्याचे पदाधिकारी विजय कबुले असतील त्यांनाही मी सांगितलेले आहे की आपल्याला मैदान हे स्वच्छ आणि पारदर्शक करायचे। गट सेमी फायनलच्या चिठ्ठ्या ह्या सर्वांसमक्ष बैल मालकांच्याकडून काढले जातील। निर्णय फायनल रेषेवरचा अंतिम रेषेवरचा निर्णय हा बैलाचा कोणताही अवयव पुढे असेल त्याच्यावर दिला जाईल। लॉबी टचचा निकाल गाडीनं तास पलटी केलं तर गाडी लॉबी दिली जाईल। या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देऊन सकाळी लवकर येऊन आयोजकांना सहकार्य करावे एवढी विनंती। आणि मी माझ्या वतीनं उदयदादा कबुले युवा मंचाच्या वतीनं आपल्या सर्वांना पुनश्च एकदा या मैदानासाठी निमंत्रित करीत आहे आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।